चौथ्या दिवसातील पहिला सामना सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व. खरं तर फलंदाजांना या ठिकाणी फारशी चमकदार कामगिरी या स्पर्धेमध्ये करता आलं नाही. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर खऱ्या अर्थानं फलंदाजांचा बोलबाला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. कारण या पावसाळी वातावरणामध्ये स्लिपरी आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणारी त्याचबरोबर ट्रॅकवरती गोलंदाजी करणं किंबहुना नियंत्रित गोलंदाजी करणं हे आव्हानात्मक असतं. परंतु हे आव्हान स्वीकारलं, नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस होता. त्या मानसामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर काही अंशात यशस्वी झालं. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो नथिंग इज इम्पॉसिबल. या धावा डिफेंड केल्या जाणार का, या धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग होणार, या तमाम प्रश्नांची उत्तरं देणारा खेळाचा उत्तरार्ध मात्र या ठिकाणी सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल या ठिकाणी संभवतोय. एकूणच जर पाहिलं तर 55 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी चंदन 11 हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑल सेट फॉर द रनचेस. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर, वेग भरण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वळतायत. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येनं का होईना सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 56 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली धाव ही अवांतर स्वरूपाची धाव फलकावर. केतन म्हात्रे, विशाल जितेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र क्रीजच्या खोलीचा खूप चांगला वापर आणि कमालीचं टायमिंग. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तितकाच दर्जेदार फटका, कमालीचं बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. या धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जाणार या गटाची सुरू असणारी प्रेक्षकांमधली चर्चा. परंतु या चर्चेला उधाण आलेलं असताना दिले गेलेलं हे प्रत्युत्तर. केतनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. इथे मात्र चूक केली आहे. निमंत्रण दिलंय, हे निमंत्रण स्वीकारत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला चुका करण्यास भाग पाडणं, त्याच्यावरती दबाव निर्माण करणं याकरता तर ओळखले जातात केतन म्हात्रे. आणि केतन म्हात्रेची बॅट अगदी योग्य वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपते. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. खरं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव फलकावरती येईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होणार का, नकार आला. एक चांगला निर्णय. सुरुवात दमदार आहे. फ्लाइंग स्टार्ट मिळवून देणं ही ओळख आणि त्या प्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धाव फलकावरती आल्यात. एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं केतन मात्र खेळत आहेत 3 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. गोलंदाजीचा जर विचार केला तर प्रसन्न पाटील आणखी एक वेगवान आणि तेज राज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. फारसा टाइम करता आला नाहीये. गती जर या चेंडूमध्ये आपण पाहिली तर मागील 3 चेंडूच्या तुलनेमध्ये थोडासा वेगवान फेकला गेलेला हा चेंडू आहे. परंतु रनिंग बिटवीन द विकेट. कमालीचं. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील त्यावेळेला एकेरी दुहेरी धावेनं स्ट्राईक रोटेट करत राहणं ही जमेची बाजू. आणि खास करून केतन सारखा संघ सहकारी जर तुमच्या समवेत असेल त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 14 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विजयाचं लक्ष 56 धावांचं यावेळेला डेलिकेटली कट केला आहे. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. कलात्मकता या फटक्यामध्ये आणि चेंडू जाईल थर्ड मॅन सीमा रेखा पार. मिळतील धावा 4 चौकार. महत्त्वाची सूचना आहे ती प्रेक्षकांना आणि खेळाडू आपल्या 4 व्हीलर ज्या असतील तर गेट समोर 4 व्हीलर कुणी लावू नका. रिक्षा बघा, रिक्षा सुद्धा आहेत. रिक्षाचे जे चालक मालक असतील, कारण कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आम्ही 3 दिवस सूचना देत राहतो आणि काही पाहुणे येतात. तर एंट्रीजवळ रिक्षा 4 व्हीलर कुणी लावू नका. धन्यवाद.
तर नक्कीच या ठिकाणी जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. एका फ्लाइंग स्टार्टची गरज होती. विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये, परंतु सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं आणि ती दमदार सुरुवात मात्र दोनही आघाडीच्या फलंदाजांनी यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. अगदी विम्बल्डन मध्ये एखादा फॉरेनचा फटका पाहायला मिळाला ना, त्या प्रकारचा फटका येतोय. चेंडू वन बाउन्सिंग टू द फिन्स, 4 धावांसाठी चौकार. पुढच्या सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती, दोन्ही संघ ऑल प्लेयर्स फोटो सेशनसाठी आपण स्टेजकडे यायचे. पुढच्या सामन्यातील दोन्ही संघांना, कारण फोटो सेशन 24 लाईव्ह इव्हेंटसाठी जय माता दी दिगोडे लवकर या. आणि प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा आमच्याकडे सबमिट करा. ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदर तुमची प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि 4 षटकानंतर फोटो सेशन होणार, या सूचनेकडे सुद्धा आपण लक्ष द्या. तर धन्यवाद सागर सर. या ठिकाणी पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच रायगड प्रीमियर लीग, एक संकल्पना या ठिकाणी आखली गेली आणि ती संकल्पना फक्त आखली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या सर्वच आमच्या आयोजकांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिकांना जणू पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही पर्वणी रायगड प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून 56 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं आणि ती दमदार सुरुवात या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो वेल बिगेन इज हाफ डन. यावेळेला मात्र पहिला चेंडू, षटक क्रमांक 2, स्वास्तिक मात्रे या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. खरं तर या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या धावसंख्या या धावफलकावरती उभारल्या गेल्या. त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या धावांचा यशस्वी पाठलाग देखील आपण होताना पाहिला. परंतु या सामन्याचा जर विचार केला तर दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघांमध्ये जर आपण पाहिलं तर दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे खेळ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना संघाचा होऊ शकला नाही. याचं कारण म्हणजे त्यांचा आयकॉन खेळाडू दिनू हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं जो मानसिक दडपण आहे तो प्रत्येक फलंदाजावर पाहायला मिळाला. परंतु या मानसिक दडपणाचा पुरेपूर फायदा उचलत यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जणू त्या ठिकाणी पोहोचला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती दान होतोय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो. इथे नशिबाची साथ मिळते. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. चेंडू जज देखील केला, परंतु वरुण राजाची हजेरी कदाचित या ठिकाणी थोडंसं नुकसानदायक ठरले की काय. धावफलकावरती एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा मात्र आपण पाहतोय बिनबाद 25 धावा. यावेळेला मात्र दिल स्कोप काढण्याचा प्रयत्न, कमालीचा टायमिंग आहे. प्री पेटेटेड शॉट, दबाव आणि त्या दबावाचा भरपूर फायदा विशालच्या बॅटमधून येतोय. एक विशाल स्ट्रोक. दिगोडे ऑल प्लेयर्स लवकर या आपण स्टेजकडे. दोन्ही टीम्स. हो, यावेळेला देखील आपल्याला दबाव पाहायला मिळतोय. सुरुवात कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. केतन मात्रेच्या बॅटमधून पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या 12 धावा आणि तिथून जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास दुईगुणित झाला आणि विशाल जितेकर यांना आपली गुणवत्ता या मैदानावरती सिद्ध करत असताना काय कमालीची फलंदाजी केली आहे. एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू, क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट असो या खेळाडूला नेहमीच अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण मैदानावरती लढताना पाहतो. आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मात्र धावफलकावरती आलेत. एक कॅल्क्युलेटेड रिस्क या ठिकाणी घेतली जाते. कमालीचं मी म्हणेन की रनचेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीनं सुरुवातीची अपेक्षा होती, कारण ज्यावेळेला तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेता त्यावेळेला लक्ष कोणतं आहे यापेक्षा तुमची गुणवत्ता काय आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. यावेळेला आउटसाईड द ऑप्शनचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटचा इनर एज घेतो, एसटी रक्षकापर्यंत चेंडू जाईल. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अंतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. निर्धाव 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 16.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात त्या बिनबाद 33 धावा.
नक्कीच या ठिकाणी सकाळचं प्रसन्न वातावरण आणि त्याचबरोबर बरसणारा हा वरुण राजा तमाम क्रीडा रसिकांनी खऱ्या अर्थानं मनाशी एक खुडगाण बांधली होती की या स्पर्धेमध्ये मला जायचं आहे, या स्पर्धेमध्ये होणारा खेळ मला याची देही याची डोळा पाहायचा आहे. आणि जणू वरुण राजानं त्यांचं स्वागतच केलंय की काय. श्रावण सरी या ठिकाणी कोसळत असताना एक जबरदस्त क्रिकेटचं वातावरण या ठिकाणी निर्मिती केली गेली आणि खऱ्या अर्थानं एक संकल्पना पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगडमधील तमाम तळागाळातील क्रिकेट खेळाडूंना घेऊन एक पर्व आखता येईल का ही संकल्पना या ठिकाणी मांडली गेली. आणि होय, ही संकल्पना मात्र प्रत्यक्षात उतरवली गेली. आज 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग 2025चा हे पहिलं पर्व अगदी दिमागदार पद्धतीमध्ये सुरू असताना धावांचा विचार केला 33 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. आता प्रत्येक चेंडू मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. यावेळेला वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना वाईड इस्लांग ऑफ रिजन मधून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. स्वर्गीय जीवा 11 मुरबीचे संघनायकाला विनंती पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण स्टेज समोर आहे आणि जय माता दी दिगोडे. क्या बात आहे, क्या बात आहे सागरजी. या वेळेस मैदानाच्या आतमध्ये विशाल नावाचं वादळ अक्षरशः घोंगावते आणि प्रतिस्पर्धी संघाला जणू तहेस नहेस करणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या माध्यमातून खमालीची फलंदाजी. याही वेळेला अगदी त्याच प्रकारचा दिल स्कूप प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजांवरती सातत्यानं दबाव निर्माण करणं ही ओळख राहिली विशाल जितेगरची. एक जबरदस्त लढवय्या वृत्तीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः मी म्हणेन केतन म्हात्रे देखील मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि केतन म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडवरून हा सगळा खेळ एन्जॉय करतात. यापेक्षा महत्वाची गोष्ट काय असेल. संघासाठी सर्वाधिक महत्वाची इनिंग साकारत असताना या सिंगलनं विशाल मात्र पोहोचलाय. 9 चेंडूंचा सामना करत आपल्या 8 चेंडूंचा सामना करत 23 ही धावसंख्या आपल्या धावफलकावरती विशालच्या बॅटमधून देखील पाहायला मिळते. चला, दोनही टीम्सच्या स्कॉट्सला विनंती आहे या ठिकाणी फोटो सेशन केलं जाईल. हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि ते अविस्मरणीय क्षण आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन टिपण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. इट्स अ वाईट बॉल. डावे एसटीला सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेने वळत आहेत. अवादचा इशारा होतोय. 46 धावा धावफलकावरती यावेळेस पाहायला मिळत आहेत. दोनही खेळाडूंमध्ये पहिल्याच सामन्यात कमालीचं ट्युनिंग पाहायला मिळतं. याही वेळेला लॉप केलाय चेंडूला, मात्र चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. प्रयत्न सफल ठरलाय. यावेळेला मात्र विकेट नंबर 1 पहिला फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हिलियन.